उदगीर कोल्हापूर या ठिकाणी सुरू असलेल्या सभांवरती आपली नजर असेलच आणि या क्षणाची मोठी बातमी येते ती म्हणजे उज्ज्वल निकम आता महायुतीचे उमेदवार आहेत। उत्तर मध्य मुंबईमधून उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड अशा प्रकारचा सामना होताना दिसेल। भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। उज्ज्वल निकम हे आता महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत। भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी देण्यात आल्याची मोठी बातमी। उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड अशा प्रकारचा सामना आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। या क्षणाची राजकीय क्षेत्रातून सर्वात मोठी बातमी ती म्हणजे उत्तर मध्य मुंबईमध्ये वर्षा गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांच्या विरोधातला उमेदवार कोण असेल याची उत्सुकता आता अखेर संपलेली आहे आणि भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे थेट लढत आपल्याला उत्तर मध्य मुंबईतली पाहायला मिळणार आहे। भाजपचे उज्ज्वल निकम विरुद्ध काँग्रेसच्या वर्षा गायकवाड। तर उत्तर मध्य मुंबईमधून थेटपणे ही लढत आपल्याला पाहायला मिळेल। सुशांत सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। उत्तर मध्य मुंबईमध्ये काय होणार सुशांत, असा प्रश्न निर्माण झालेला होता। अखेर भाजपनं उज्ज्वल निकम यांना आपला उमेदवार घोषित केलेला आहे। नक्कीच विशाल, जर आपण बघितलं असेल तर उत्तर मध्य मुंबईत नेमका उमेदवार कोण असेल, अनेक नावं जी आहेत ती चर्चेत होती। आशिष शेलार यांना देखील विचारणा करण्यात आली होती, मात्र त्यांनी स्पष्ट नकार जो आहे तो त्यावेळी दिला होता। मात्र आता उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर मागील 3 ते 4 दिवसापासून उज्ज्वल निकम यांच्या नावाची जोरदार चर्चा होते आणि उज्ज्वल निकम यांचं नाव जवळपास निश्चित होईल अशी माहिती मिळत होती। आणि आता थोड्याच वेळापूर्वी जर आपण बघितलं असेल तर भाजपची जी दिल्लीतून यादी आलेली आहे महाराष्ट्राची, त्यामध्ये उज्ज्वल निकम यांचं नाव जे आहे ते आता जाहीर करण्यात आले। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर पूनम महाजन या लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत होता। मात्र भाजपचा इंटरनल जो सर्व्हे झाला, 3 भाजपचे सर्व्हे झाले, त्यामध्ये त्यांच्याविषयी मत फारसं चांगलं नव्हतं। त्या दिवसापासूनच खऱ्या अर्थाने या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार बदलला जाईल अशी चर्चा होती। त्यानंतर आशिष शेलारला विचारणा करण्यात आली, मात्र त्यांनी स्पष्ट नकार दिल्यानंतर आता उज्ज्वल निकम यांना उमेदवारी मिळालेली आहे। नक्कीच धन्यवाद सुशांत, आपण दिलेल्या सर्व अपडेटसाठी।